आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। कराड दक्षिण व उत्तर मतदारसंघाच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून दोन्ही ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। कराड दक्षिणची मतमोजणी बेहदा चौकानजीकच्या गोदामात, तर कराड उत्तरची मतमोजणी पी.डी. पाटील उद्यान नजीक असणाऱ्या बहुउद्देशीय हॉलमध्ये होणार आहे। कराड दक्षिण मतदारसंघाचा निकाल 1 वाजण्यापूर्वी लागेल यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून शनिवारी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रियेस प्रारंभ होणार आहे। कराड दक्षिणच्या मतमोजणीच्या 33 टेबलवर 17 फेऱ्या होणार आहेत। 160 कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे मतदान काल संपन्न झालेलं आहे। याची मतमोजणी ही आपण 23 तारखेला 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी ठीक 8 वाजता शासकीय धान्य गोदाम कराड येथे संपन्न होणार आहे। या मतमोजणीच्या बाबतीत जी आवश्यक असलेली पूर्वतयारी ही पूर्वतयारी संपूर्ण झालेली आहे आणि मतमोजणीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय हे सज्ज झालेलं आहे। यासाठी आम्ही टपाली मतपत्रिका मोजणीसाठी आम्ही एकूण 10 टेबल तयार केलेले आहेत। त्याचबरोबर प्रत्यक्ष मतदान यंत्रावरील मोजणी करण्यासाठी आम्ही 20 टेबलची तयारी केलेली आहे आणि सैनिक मतदारांसाठीची जी मतपत्रिका आहे ATPBMS याच्यासाठी आम्ही 3 टेबलची सोय व्यवस्था केलेली आहे। एकूण आम्ही 33 टेबलवरती ही मतमोजणीची प्रक्रिया 23 तारखेला सकाळी सुरुवात होईल। याबाबतीत सर्व उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांची बैठक घेऊन त्यांना याबाबत कल्पना दिलेली आहे, लेखी त्यांना कळवलेलं आहे। 23 तारखेला सर्वप्रथम आम्ही 7 वाजता उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांच्या समक्ष सुरक्षा कक्ष उघडणार आहोत। त्याचबरोबर प्रत्यक्ष टपाली मतपत्रिकेची मोजणी ही 8 वाजता सुरुवात केली जाईल आणि 8:30 वाजता प्रत्यक्ष EVM यंत्रावरील मोजणी ही आम्ही करणार आहे। सर्वसाधारण ही मतमोजणी पार पाडण्याकरता एकूण 292 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा स्टाफ यासाठी डिप्लॉय करण्यात आलेला आहे। याचबरोबर जी संपूर्ण मतमोजणी झाल्यानंतर 5 VVPATची प्रत्यक्ष स्लिपची मोजणी आहे त्याच्यासाठी आम्ही VCB कक्ष याची निर्मिती केलेली आहे। त्याचबरोबर प्रत्यक्ष मतमोजणी दरम्यान मीडिया कक्ष आहे तोही आम्ही निर्माण केलेला आहे आणि वैद्यकीय सुविधा कक्ष याची स्थापना आम्ही केलेली आहे। यासाठी 260 कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठीची मतमोजणीची संपूर्ण तयारीही झालेली आहे। धन्यवाद।